1 करोड़ का सवाल देखा, 5 करोड़ का सवाल देखा, सवाल 7 करोड़ का भी देखा, लेकिन इस बार सवाल है 140 करोड़ का। 140 करोड़ उम्मीदों का। तो तैयार है टीम इंडिया जवाब देने के लिए। डीपी वर्ल्ड एशिया कप शुरू हो रहा है सोनी लिव और सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। पावटा बटाटा रस्सा करण्यासाठी लागणारे साहित्य: 1 मोठा चमचा तेल, ओले पावटे, पाव कप शेंगदाणे, पाव कप किसलेलं ओलं खोबरं, 1 चमचा जिरं, कोथिंबीर, 2 मोठे चमचे तेल, 1 चमचा लसूण पेस्ट, 1 बारीक चिरलेला कांदा, 1 चमचा संडे मसाला, 1 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ, 1 सोलून चिरलेला बटाटा, पाणी। पावटा अशा प्रकारे तेलात भाजून घ्यायचा। आता शेंगदाणे, सुकं खोबरं आणि जिरं भाजून घ्यायचं आणि थंड करत यात कोथिंबीर घालत सुकं वाटण तयार करायचं। आता गरम तेलात लसूण, कांदा आणि वाटण परतून घेत यात संडे मसाला, तिखट आणि मीठ घालत परतत यात पावटा, बटाटा आणि पाणी घालत ही भाजी शिजवून घ्यायची। झाली आपली ओल्या पावट्याची रस्सा भाजी तयार। या पावट्याच्या शेंगा आहेत, या अशा फोडल्या, जसा वाटण आपण सोलतो तशा फोडल्या की यामध्ये असा हा मस्त टपोरा पावटा निघतो। चला तर मग आता या निवडलेल्या जो पावट्याच्या बिया आहेत तव्यामध्ये तेल गरम केले आणि या हलक्याशा भाजून घ्यायच्या, खूप नाही, एक 3 ते 4 मिनिटं। हे भाजल्यामुळे काय होतं ना, एकतर चव खूप छान येते या पावटा बटाटा रस्स्याला आणि या शिजतात देखील खूप पटकन। चला, या शेंगा छानपैकी भाजून झालेल्या आहेत, आता या काढूयात डिश मध्ये। परफेक्ट। आता याच तव्यामध्ये याचं वाटण तयार करून घेऊयात। तो शेंगदाणे घ्यायचे आणि हे शेंगदाणे हे छान भाजून घ्यायचे। छानपैकी ना खमंग असे शेंगदाणे भाजून झालेले आहेत। यामध्ये घालू सुकं किसलेलं खोबरं आणि थोडंसं जिरं आणि हा एकत्र तीनही गोष्टी छान भाजून घेऊयात। हे असं मस्त भाजलं ना जिरं की काय सुंदर सुवास तरवळतो, त्याची चवही खूप छान उतरते त्या भाजीमध्ये। चला तर मग मस्त हे भाजून झालेलं आहे, गॅस करतेय बंद आणि हे मिश्रण पूर्ण थंड करून घेऊया। चला तर मग हे सगळं भाजलेलं जिन्नस थंड झाले की यामध्ये घालायची थोडीशी कोथिंबीर, मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे, कोथिंबीर घालायची आणि याचं छान वाटण तयार। सुकंच वाटण करायचं, पाणी घालून रसरशीत वाटण करायची अजिबात गरज नाही। आणि हे तयार आहे। आता भाजी फोडणीला घालूयात। तेल गरम केलेलं आहे कुकरमध्ये। सगळ्यात आधी थोडंसं लसूण जो ठेचून घेतला आहे, हा ठेचलेला लसूण घालूया। हलकासा लसूण परतून घेतला की यामध्ये घालूया बारीक चिरलेला कांदा। साधारण 1 कांदा पुरेसा होतो आणि कांदाही छान आता परतून घेऊया सोनेरी रंगावर। चला, कांदा मस्तपैकी सोनेरी रंगावर परतून झाला की हे जे मसाल्याचं वाटण आपण तयार करून घेतलेलं आहे हे यामध्ये घालूया। हे छानपैकी परतून घ्यायचंय कांद्यासोबत। सुंदर दिसतंय हे छानपैकी। आता परतून झालं की मसाले घालायचे। तर संडे मसाला, चमचाभर संडे मसाला, चमचाभर बॅडगी मिरची। बॅडगी मिरचीमुळे रंग सुरेख येतो आणि पदार्थ पचायला हलका जातो। आता यात चवीनुसार मीठ घालायचं आणि हे छान असं परतून घेऊयात मसाला। आहा हा, मसाला घातल्यावर असा मस्त सुवास तरवळतो म्हणून सांगते, त्या पाते। आता यामध्ये घालूयात या ज्या पावटा आहे जो आपण छान भाजून घेतलेला आहे, बटाट्याच्या फोडी। 1 बटाटा घेतला, छान हा मसाला यामध्ये कोट करूयात। यामध्ये घालूयात पाणी
बटाट्याला देखील पाणी सुटतं, त्यामुळे पाण्याची कन्सिस्टन्सी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कितपत दाटसर तुम्हाला भाजी हवी, कितपत सैल हवी त्याप्रमाणे करू शकता. तर मी साधारण 1 कप पाण्याचा वापर केला आहे. वा, मस्त रसरशीत भाजी दिसते. झाकण लावूयात. वाफेवर 10 मिनिटं शिजवून घेऊ शकता किंवा मग मध्यम आचेवर 1 शिट्टी काढली तरी ही भाजी पटकन शिजून तयार होते. पावटा बटाट्याची भाजी मी फक्त वाफवून घेतली. मी शक्यतो शिट्टीवर नाही शिजवत. काय सुवास येतो याचा झाकण उघडल्या आणि तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता, परफेक्ट अशी झाली आहे. हा पावटा मस्त गरमागरम भाकरी आणि पातळ करायची भाजी आणि त्याच्यात चुरून खायचं काय लागतं तुम्हाला सांगतो. आणि बुक्केने फोडलेला कांदा बाजूला असेल तर क्या बात आहे.